हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ए फॉर ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना तर माहितीच आहे की ए फॉर ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर ॲग्रीच्या रिलेटेड नेहमीच वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ येत असतात. आणि ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, ज्या काही रिलेटेड दुसऱ्या एक्झाम्स आहेत, PGCET असेल, MCR असेल, ICR असेल, कुठल्या एक्झाम असेल, या सगळ्या एक्झाम आणि ऍडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड इत्यंभूत माहिती आपण वेळोवेळी स्टुडंट्सला देत असतो. तर त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की हे चॅनल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. माझं इंट्रोडक्शन मी तुम्हाला देतोय. माझं नाव आहे सचिन वाघमारे. ठीक आहे. आता तुमच्यापैकी काही जणांनी हा थंबनेल बघून क्लिक केलेला असणार आहे. ठीक आहे. काही जणांनी हे वाचून क्लिक केलेलं असणार आहे की वर्ल्ड सॉइल डेचं सेलिब्रेशन आहे. ठीक आहे. किंवा काही जणांनी हा चेहरा बघून क्लिक केलेला असणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही चेहरा बघून जर क्लिक केला असेल तर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की दूर से देखा तो हीरा चमक रहा था, पास जाके देखा तो टकला चमक रहा था. ठीक आहे. तर ज्यांनी माझे जुने व्हिडिओ पाहिलेले आहेत किंवा जुने फोटोज पाहिले आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की हे सरनं अचानक हेअरस्टाईल का बदलली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये हेअरस्टाईल वगैरे काही विशेष बदललेलं नाहीये, सहजच केलेलं आहे. याच्या रिलेटेड एक छोटीशी ओळ मी तुम्हाला सांगतो. बिना सोचे मुसीबतों से लड़ गए, बिना सोचे जिंदगी के मुसीबतों से लड़ गए, जिंदगी में आगे तो बढ़ गए, पर दुख इस बात का है कि ये सब करते करते हमारे बाल पूरे के पूरे झड़ गए. ठीक आहे. चला, तर या छोट्याशा कॉमेडी लाईनवर आपण आजचं जे आहे ते सेशन सुरू करणार आहोत. मित्रांनो, आज जे आहे ते वर्ल्ड सॉइल डे आहे 2023. ठीक आहे. सॉरी, हा जो वर्ल्ड सॉइल डे आहे हा आपला असतो 5 डिसेंबरला. ठीक आहे. 5 डिसेंबरला असतो. आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही एक दिवस लेट बघत आहात. ठीक आहे. एक दिवस लेट बघण्यामागचं कारण जे आहे ते थोडासा टेक्निकल इश्यू असल्यामुळे हा लेक्चर एक दिवस लेट मला अपलोड करावं लागत आहे. ठीक आहे. काय अडचण नाहीये. आज 6 तारीख आहे, पण वर्ल्ड सॉइल डे जो आहे तो 5 डिसेंबरला म्हणजे काल झालेला आहे. ठीक आहे. काही टेक्निकल इश्यूमुळे हे लेक्चर काल मी अपलोड नाही करू शकलो. ठीक आहे. काय हरकत नाही. पण आज आपण हे लेक्चर व्यवस्थित बघूया. नेमकं काय आहे वर्ल्ड सॉइल डे, का करायला पाहिजे सेलिब्रेट, काय याची हिस्ट्री काय आहे, याचा आता फ्युचर कसं असणार आहे, आपण ऍग्रिकॉस म्हणून एक ऍग्रिकल्चर स्टुडंट म्हणून आपल्यासाठी याचं किती इम्पॉर्टन्स असायला पाहिजे, ऍग्री ग्रॅज्युएट म्हणून आपण याच्याबाबत काय काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींवर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. ठीक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आयुष्यात आपण येतो, जीवन जगतो कसं बसं, आलेला दिवस ढकलतो आणि एका दिवशी मरून जातो. ठीक आहे. मग आपल्याला हे कळत नाही की आपण आयुष्यात आलो कशासाठी होतो. ठीक आहे. तर हे असं नको व्हायला. आपल्या आयुष्याचा एक पर्पज असतो, आपल्या आयुष्याचं एक ध्येय असतं आणि ते पर्पज साठी आपण जगायला पाहिजे, त्या ध्येयासाठी आपण त्या ध्येयाच्या मागे लागायला पाहिजेत. राईट. सो आपण ऍज अन ऍग्रिकॉस आपण नेहमी ऍग्रीच्या रिलेटेड ज्या काही माहिती आहेत, ऍग्रीच्या रिलेटेड ज्या काही डेज आहेत, ऍग्रीच्या रिलेटेड जे काही इव्हेंट्स आहेत, ह्या गोष्टींची आपण माहिती स्वतःला अपडेट ठेवत राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर तसंच सगळ्यांना माहित असेल, जर माहित नसेल तर तुमच्यासाठी, जर नवीन ग्रॅज्युएटला ऍडमिशन घेतलेले स्टुडंट्स असतील किंवा ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी वर्ल्ड सॉइल डे हा आपला दरवर्षी 5 डिसेंबरला असतो. किती? 5 डिसेंबरला असतो. ठीक आहे. 5th ऑफ डिसेंबरला दरवर्षी वर्ल्ड सॉइल डे असतो. जागतिक मृदा दिन याला आपण मराठीमध्ये म्हणतो. काय म्हणतो? जागतिक मृदा दिन म्हणतो. ठीक आहे. मग हा जागतिक मृदा दिन जो आहे याचा इतिहास काय आहे, हे कधीपासून सुरू झालेला आहे, हे कुठून सुरू झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ते आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे. चला, आता मृदेचं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे बघावं लागेल की कुठलाही दिवस जेव्हा आपण सेलिब्रेट करतो, ठीक आहे, एखाद्याची पुण्यतिथी सेलिब्रेट करतो किंवा एखाद्याची जयंती सेलिब्रेट करतो, किंवा आज 6 डिसेंबर आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. ठीक आहे. तर मग नेमकं का त्या दिवशी आपण सेलिब्रेट करतो? कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी काम केलं असतं, त्याला एक वेगळं महत्व असतं आणि त्याला त्या कार्याला सलामी देण्यासाठी, त्या कार्याचं पुन्हा आपण रिव्हिजन करून स्वतःला मोटिवेशन, प्रेरणा मिळवण्यासाठी आपण हे काही स्पेसिफिक दिवस आपण सेलिब्रेट करत असतो. तसं वर्ल्ड सॉइल डे जे आहे हे सेलिब्रेट करण्यामागचं कारण काय आहे? तर मृदा म्हणजे माती. ठीक आहे. आपण ज्याला माती म्हणतो मराठी भाषेमध्ये, किंवा मृदा म्हणतात शुद्ध भाषेमध्ये, किंवा इंग्लिशमध्ये सॉइल म्हणतात. याचं एक वेगळं इम्पॉर्टन्स आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की माती खाल्ली का रे, अक्कल मातीत गेली का रे, मातीत जाय तिकडं, असं आपण शब्द बऱ्याच वेळा वाक्यप्रचार वापरतो. पण बऱ्याच वेळा आपण माती हा फार वेगळ्या अँगलने ट्रीट करतो. हा शब्द माती म्हणजे जिथं म्हणजे थोडासा निगेटिव्ह अँगलने आपण तो घेतो बऱ्याच म्हणींमध्ये तो शब्द. परंतु माती म्हणजे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की मातीला काही जण माता सुद्धा म्हणतात. ठीक आहे. माता सुद्धा म्हणतात, जननी माता किंवा धरणी माता असं म्हणतो आपण. ठीक आहे. कारण या मातीमधूनच जीवनाचा जो आहे तो सुरुवात आहे आणि या मातीमध्येच काय आहे? शेवट आहे. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, जन्म जो झालेला आहे तो प्रत्येकाचा शेवट आहे. तर शेवट झाल्याच्या नंतर आपल्याला काय पुन्हा मातीमध्येच जायचं आहे. ठीक आहे. पृथ्वी किंवा माती किंवा ही मृदा याच्यामध्येच
आपला शेवट आहे. सुरुवात आणि शेवट जिथून होतो ती म्हणजे माती. आता ह्या मातीचं महत्व आपल्यासारख्या ऍग्रीकॉस्टला पटवून देण्याची गरज नाही, कारण आपलं जेवढं काही आहे शिक्षण, नॉलेज, बऱ्याच गोष्टी, ठीक आहे, ह्या सगळ्या कशावर डिपेंड आहेत? आपल्या ऍग्रीकल्चर जे काय आहे हे ऍग्रीकल्चर सगळं कशावर डिपेंड आहे? सॉइलवर डिपेंड आहे. ठीक आहे. विदाउट सॉइल यू कॅनॉट इमॅजिन ऍग्रीकल्चर. ठीक आहे. सॉइल शिवाय, मृदेशिवाय तुम्ही शेती ही पूर्णतः म्हणजे कल्पना सुद्धा करू नाही शकणार. आता तुम्ही काही कन्सेप्ट शिकत असाल, हायड्रोपॉनिक्स, एरोपॉनिक्स किंवा ॲक्वापॉनिक्स असेल किंवा बाकी कुठलेही असतील, ठीक आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज, पण ह्या टेक्नॉलॉजीज वापरून किंवा सॉइललेस मीडियम मधून तुम्ही शेती करण्याचा जर विचार करत असाल तर तो फार लिमिटेड पर्सेंटेज पर्यंत सक्सेस होऊ शकतो. त्या प्रकारची जी शेती आहे ती तुम्हाला पूर्ण जगाला जगवू शकत नाही. त्यामुळे जगाला जगवायचं असेल, जगाला 3 टाइमचं अन्न दररोज वेळेवर द्यायचं असेल तर एकच उपाय आहे, ते म्हणजे मातीचं जतन करणं. ठीक आहे. मातीचं जतन करणं म्हणजे मृदेचं संवर्धन करणं. ठीक आहे. आता आपल्याला याच्यात इम्पॉर्टन्स सांगण्यासारखं काही विशेष नाही, कारण आपण ऍग्रीचे आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सॉइल सपोर्ट्स लाईफ. बरेच असे जीवाणू आहेत, असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मातीमध्ये जन्म घेतात. ठीक आहे. बरेच असे गांडूळ सारखे काही हे आहेत, ऍनिमल्स आहेत किंवा इन्सेक्ट्स आहेत, यांचा जन्मच मातीमध्ये होतो. ठीक आहे. त्यामुळं सॉइल सपोर्ट्स लाईफ, पूर्ण आयुष्यालाच सपोर्ट असतो सॉइलचा. ठीक आहे. इट प्रोव्हाइड्स मीडियम फॉर प्लांट ग्रोथ. एक साधी बी जर आपण मातीमध्ये टाकली तर मातीमध्ये एवढी ताकद आहे की त्या बीचं झाडामध्ये रूपांतर करायचं आणि त्या झाडाला दुसऱ्या 100 शेंगा लागतील किंवा 100 दाणे लागतील, एवढं त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर ती फक्त मातीमध्ये ताकद आहे. ठीक आहे. सो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मातीचं महत्व काय आहे. ठीक आहे. माती हे काय आहे? प्रोव्हाइड्स मीडियम फॉर प्लांट ग्रोथ साठी, वृक्षांच्या ग्रोथ साठी काय आहे? माती हे खूप महत्वाचं मीडियम म्हणून काम करते. इट स्टोअर्स अँड फिल्टर्स वॉटर. याच्यामध्ये पाणी जे आहे, बऱ्याच वेळा आपण झऱ्याचं जे पाणी फुटलेलं असतं, ठीक आहे, मातीतून जे डायरेक्ट पाणी येत असतं आपलं, ठीक आहे, एखादा झरा फुटलेला असतो किंवा आपण नदीचं पाणी आपण बऱ्याच वेळा म्हणतो की हे सगळ्यात स्वच्छ पाणी आहे, कारण ते फिल्टर होऊन आलेलं असतं. ते कशात फिल्टर होऊन आलेलं असतं? ते मातीमध्ये फिल्टर होऊन आलेलं असतं. मातीचे किंवा जमिनीच्या वेगवेगळ्या थरांमध्ये ते फिल्टर होऊन आलेलं असतं. ते पाणी सगळ्यात शुद्ध आहे असं आपण म्हटलं जातं बऱ्याच वेळा. ठीक आहे. सो हे सॉइल सपोर्ट्स लाईफ, प्लांट ग्रोथला सुद्धा ते एक मीडियम म्हणून सपोर्ट करते. नंतर स्टोअर्स अँड फिल्टर्स वॉटर, रेग्युलेट क्लायमेट अँड कार्बन सायकल सारख्या किंवा क्लायमेट सारख्या गोष्टी ज्या आहेत हे रेग्युलेशन करण्याचं काम सुद्धा सॉइल मध्ये होतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे इसेन्शियल फॉर ऍग्रीकल्चर अँड बायोडायव्हर्सिटी. जसं मी तुम्हाला सांगितलं की ऍग्रीकल्चर हे विदाउट सॉइल यू कॅनॉट इमॅजिन. ठीक आहे. जर पूर्ण जगाला 3 टाइमचं अन्न वेळेवर खायचं असेल तर तुम्हाला मृदेतील शेतीशिवाय, म्हणजे जमिनीतील आपलं मातीतील शेतीशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. ठीक आहे. मातीमध्ये एवढे काही घटक आहेत, ज्यांनी सॉइल सायन्स शिकलाय, ज्यांना सॉइल सायन्स माहित आहे, मृदा विज्ञान माहिती आहे, त्यांना माहित असेल की एवढे काही घटक आहेत मातीमध्ये की ती जवळपास प्लांटचं, म्हणजे जर तुम्ही केमिकल काही टाकू शकत असाल तर ठीक आहे, पण विदाऊट केमिकल न टाकताय, म्हणजे आता हे केमिकल फार्मिंग वगैरे सुरू झाली, आपण बरेच फर्टिलायझर वगैरे वापरतो, पण बाहेरून काही डोसेस देतो. बट आधीच्या काळामध्ये जी शेती नॅचरल फार्मिंग व्हायची, नैसर्गिक शेती होती, त्याच्यामध्ये तुम्ही काहीच करत नाही, सगळी मातीच करते. म्हणजे त्या झाडाचं पालन पोषण, त्याला जगवणं, त्याला मोठं करणं आणि त्याचं फळ आणि फुलं याच्यामध्ये रूपांतर करणं, हे सगळं माती एकटीच करते. म्हणजे मातीमध्ये केवढी मोठी ताकद आहे. ठीक आहे. मातीमध्ये केवढी मोठी ताकद आहे, एवढं सगळं प्रोडक्शन, फूड प्रोडक्शन किंवा क्रॉपचं ग्रोथ करण्याचं सगळं जी ताकद आहे ही सगळी कशामध्ये आहे? मातीमध्ये आहे. त्यामुळे मातीचं एक वेगळं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि एका इकोसिस्टीम मध्ये सगळ्यात वेगळं महत्व जे आहे ते मातीला आहेच. ठीक आहे. पूर्ण इकोसिस्टीम मध्ये मातीला महत्व आहे. मातीशिवाय तुम्ही झाड नाही नसणार आहे, झाड नसेल तर तुम्हाला फळं मिळणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला कुठलंही फूड प्रोडक्शन जे आहे ते अवघड जाणार आहे. त्यामुळे इकोसिस्टीम जर मेंटेन ठेवायची असेल तर आपल्याला माती मेंटेन ठेवणं किंवा मृदा हेल्दी ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. हेल्दी सॉइल हेल्दी लाईफ हे एक इक्वेशन आहे. ठीक आहे. हेल्दी जर सॉइल असेल तर त्या हेल्दी सॉइल मधून येणारं जे फूड आहे, ठीक आहे, तर ते सुद्धा हेल्दीच राहणार आहे. त्याच्यामुळं हेल्दी फूड खाऊन आपली लाईफ सुद्धा कशी होणार आहे? हेल्दीच होणार आहे. राईट. ठीक आहे. सो हेल्दी सॉइल मधून जे लाईफ जनरेट होते ती सगळी हेल्दी लाईफ असते. ठीक आहे. हे एक इक्वेशन आहे. ठीक आहे. बघूया. सो आता ही जी सॉइल आहे, ही सॉइल आता जसं नैसर्गिक शेती आधीच्या काळामध्ये करत होते तशी शेती हळूहळू डेव्हलप व्हायला लागली. त्याच्यामध्ये काही वैज्ञानिक दृष्टिकोन यायला लागले. शेती जशी जशी सबसिस्टन्स फार्मिंग टू कमर्शियल फार्मिंग डेव्हलप व्हायला लागले. म्हणजे आधी फक्त स्वतःच्या पोटापुरते लोक पिकवायचे आणि हळूहळू नंतर ते विकण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी सुद्धा शेती पिकवायला लागले. आणि मग अशा वेळेस उत्पन्न वाढवण्यासाठी
अनेक प्रयोग करण्यात आले. त्याच्यामध्ये विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग त्याच्यामध्ये केल्यामुळं त्याच्यामध्ये काही सॉइलला केमिकल फर्टिलायझर्स वगैरे वापरण्याची किंवा काही कारणांमुळे डिफॉरेस्टेशनमुळे वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे जमिनीची धूप व्हायला लागली आणि मग हळूहळू हळूहळू जी आहे माती जी 100-200-1000 वर्षापूर्वी होती ती माती आजतागायत जी आहे ती जशाला तशी राहिलेली नाहीये. त्याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. ठीक आहे. जी ओरिजिनल मृदा होती, जी ओरिजिनल 1000 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी जी मृदा होती ती आज नाही राहिलेली आहे. त्याच्यामध्ये जे प्रोडक्शनची पोटेन्शियल होती, क्रॉप प्रोडक्शनचं जे पोटेन्शियल होतं किंवा क्रॉप प्रोडक्शनचं जे त्याची कॅपॅसिटी होती, ठीक आहे, किंवा त्याची जी नॅचरलिझम होतं ते आता राहिलेलं नाहीये. म्हणजे एखादी सुंदर स्त्री मेकअप केल्याच्या नंतर तिचं ओरिजिनल सौंदर्य जे आहे ते हाईड होतं, ठीक आहे, आणि दुसरंच कुठलं तरी एक कमर्शियल सौंदर्य दिसतं. तसंच माती जी आहे त्याची जी मेन कॅपॅसिटी होती, जे नॅचरल कॅपॅसिटी होती ते सगळं आता काय झालेलं आहे, हळूहळू लोप पावत चाललेलं आहे. आणि हे केमिकल फर्टिलायझर्स असेल, सॉइल इरोजन असेल किंवा सॉइल पोल्युशन असेल, या सगळ्या गोष्टींमुळे ह्या गोष्टी काय आहेत, ह्या सॉइलचे नॅचरलिझम जे आहे ते कमी कमी करत चाललेले आहेत. आणि मग याच्यामुळं काय होतंय, सॉइलच्या बाबतीत जागरूकता लोकांमध्ये कमी आहे. सॉइल आपण कशी वापरतोय, त्याच्यामध्ये सॉइलवर त्याचा परिणाम काय होतोय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार कमी प्रमाणामध्ये लोकांमध्ये असल्यामुळं वर्ल्ड सॉइल डे सेलिब्रेट करण्याची सुरुवात झाली. कधीपासून? 2013 पासून. संयुक्त राष्ट्र संघांनी म्हणजे युनायटेड नेशन्सनी, संयुक्त राष्ट्र संघांनी काय विचार केला की सॉइल शिवाय, संयुक्त राष्ट्र संघ, ठीक आहे, सॉइल शिवाय शेती होऊ शकत नाही आणि जर शेती नाही झाली तर आपल्याला फूड मिळू शकणार नाही आणि त्याच्यामुळे इकोसिस्टम जे आहे ते इम्बॅलन्स होऊ शकतं. त्यामुळे सॉइलचं कन्झर्वेशन करणं, सॉइलचं संवर्धन करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. सॉइल मध्ये जी कॅपॅसिटी आहे एका ग्रेनला 1000 ग्रेन मध्ये कन्वर्ट करण्याची, एका सीडला एका प्लांट मध्ये कन्वर्ट करण्याची, एका सीडला अनेक फळांमध्ये कन्वर्ट करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे सॉइलची, ही मेंटेन करणं खूप जरुरी आहे. आणि ही मेंटेन करण्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं, ज्या ज्या चुका मानवाकडून होतात त्या मानवांना दाखवून मानवाकडून त्या काय केल्या जाऊ शकतात, आपण कमी केल्या जाऊ शकतो. बऱ्याच वेळा एखादी गोष्ट आपण अशा प्रकारे वापरतो की आपल्याला त्याची जागरूकता नसते की आपण हे नेमकं त्या गोष्टीचा किती रॅश वापरत करत चाललोय, ठीक आहे, किती रॅश म्हणजे किती हार्ड वापर करत चाललोय, ठीक आहे. तसंच जमिनीच्या बाबतीतही तसंच झालं. उत्पादन मिळवण्याच्या बाबतीत आपण जमिनीचा असा काही वापर केला, असा काही वापर आजही करत आहोत की जमिनीचा जो नॅचरल त्याचा जो ऑरा आहे तो कमी कमी होत चाललेला आहे, तो लोप पावत चाललेला आहे. आणि तो टिकवण्यासाठी लोकांना हे आधी कळलं पाहिजे की जमीन वापरायची कशी, जमिनीची काळजी घ्यायची कशी, जमिनीचं आरोग्य राखायचं कसं आणि जमिनीला नेमकं व्यवस्थित संवर्धित करायचं कसं हे लोकांना कळलं पाहिजे. याच्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला पाहिजेत. त्यासाठी किमान वर्षातून एक दिवस आपण काय करूया, वर्ल्ड सॉइल डे पाळूया किंवा वर्ल्ड सॉइल डे सेलिब्रेट करत जाऊया. आणि या दिवशी आपण फक्त शेतकऱ्यांनाच नाही, जे की शेतीशी निगडीत आहेत त्यांनाच नाही, तर एकदम कॉमन मॅनला सुद्धा, एकदम सामान्य नागरिकांना सुद्धा काय करूया, जागतिक मृदा दिनाच्या दिवशी मृदाच्या रिलेटेड किंवा मातीच्या रिलेटेड थोडीशी अवेअरनेस रेज करत जाऊया, तर थोडीशी जागरूकता थोडीशी वाढवत जाऊया. दरवेळेस ही जागरूकता वाढवत गेलो, प्रत्येक माणसाला, सामान्य व्यक्तीला जेव्हा कळेल की मृदाचं संवर्धन किती महत्वाचं आहे, मृदेचं जगणं आपल्या जगण्यासाठी किती महत्वाचं आहे, हे जर कळत राहिलं तर मृदेची लाईफ जी आहे ती वाढेल, ठीक आहे. आणि सस्टेनेबल सॉइल मॅनेजमेंटच्या काही प्रोसेसेस ज्या आहेत त्या हळूहळू डेव्हलप होत जातील, ठीक आहे. या ऑब्जेक्टिव्हमुळे, या उद्दिष्टामुळे वर्ल्ड सॉइल डे जो आहे तो युनायटेड नेशन्सनी 2013 पासून सेलिब्रेट करायला सुरुवात केलेली आहे. आणि या वर्षी 2023 ला जागतिक मृदा दिन जो आहे तो सलग 10व्यांदा सेलिब्रेट होतोय. म्हणजे 10 वर्ष हे झालेले आहेत, ठीक आहे. 2013 ते 2023 10 वर्ष झालेले आहेत, ठीक आहे. आता जेव्हा असं स्पेसिफिक, एकतर हे डिसेंबरच्या महिन्यामध्ये खूप महत्वाचा दिवस आहे, 5th ऑफ डिसेंबर, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या सेलिब्रेशनला जवळपास आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे तुम्हाला याच्यावर प्रश्न येणं, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, म्हणजे हे झालं आपलं, आपण जे बोलतोय ते फार मी पोटतिडकीनं बोलतोय, हे लेक्चर घेण्यामागचं कारण तुम्हाला फक्त अवेअरनेसच आहे. पण जर तुम्ही वेगळ्या अँगलने विचार केला, जर तुम्ही पुढे कृषी सेवकची परीक्षा देणार असाल, तुम्ही कुठली परीक्षा देणार असाल, AFO ची असेल किंवा कुठली, तर तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कधीपासून सुरू केला, कोणी सुरू केलं, ठीक आहे, वर्ल्ड सॉइल डे कधी आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या महत्वाच्या आहेतच तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पण ऍज अन ऍग्रिकॉस्ट तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीबाबत अवेअर असणं आणि इतरांना अवेअर करणं हे खूप महत्वाचं आहे. तर उद्दिष्ट आपण पाहिली,
आणि हे अॅन्युअली सेलिब्रेट करतो आपण, दरवर्षी सेलिब्रेट करतो, सेलिब्रेटेड ऑन 5th ऑफ डिसेंबर एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी. ठीक आहे, प्रत्येक वर्षी वर्ल्ड सॉइल डे जो आहे तो आपण सेलिब्रेट करत असतो. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की सॉइलचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत. सध्या सॉइल जे आहे याच्यामध्ये बरेच करंट चॅलेंजेस आहेत. आपली जी मृदा आहे, जी शेतीची मृदा आहे किंवा इतर सगळी जी मृदा आहे, ह्या सगळ्या मृदेसमोर आता बरेच काही चॅलेंजेस उभे राहिलेले आहेत. बरेच काही हे उभे आहेत, काय म्हणता येईल त्याला, थोडस चॅलेंजेस. ठीक आहे, ते चॅलेंजेस टॅकल करण्यासाठी, हे चॅलेंजेस जे आहेत हे टॅकल करण्यासाठी नेमकं काय काय केलं जाऊ शकतं किंवा नेमके चॅलेंजेस कुठले आहेत हे जाणून घेऊया आपण सुरुवातीला. ठीक आहे, सगळ्यात पहिलं जे मेन मुद्दा आहे तो आहे सॉइल इरोजनचा, म्हणजे मृदेची धूप जी होते. ठीक आहे, मृदेची धूप जी होते, मृदेची धूप झाल्यामुळे काय होते, मृदेची धूप म्हणजे काय हे तुम्हाला सुरुवातीला समजून सांगतो. ठीक आहे, मृदेची धूप म्हणजे एका ठिकाणची मृदा जी आहे, एकदा बनलेली जी मृदा आहे, ठीक आहे, ठीक आहे, एका ठिकाणची जी मृदा आहे, या शेतामधली जी काही मृदा आहे ही वाहून म्हणा किंवा उडून म्हणा किंवा इतर कोण्याही कारणाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. ठीक आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. आता मला सांगा, इथं व्यवस्थित डेव्हलप झालेली मृदा आहे, इथं सेटल डाऊन झालेली मृदा आहे, आणि ही मृदा किंवा ही माती ह्युमन इंटरफिअरन्समुळे, अॅनिमल इंटरफिअरन्समुळे किंवा हवेमुळे किंवा पाण्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते. ठीक आहे, मग आता इथं तयार झालेली ही मृदा दुसरीकडे जाते. मग आता इथं पण इथं प्लांटच्या ग्रोथसाठी किंवा इथं कुठल्याही कामासाठी मृदा इथं तर लागेल ना. ठीक आहे, इथं तर लागेल ना. माझ्या घरातून एखादी गोष्ट जर दुसऱ्या घरात गेली, ठीक आहे, माझ्या घरातलं फ्रीज जर मी शेजाऱ्याला दिलं तर माझ्या घरात पण फ्रीजची गरज तर आहे ना. मग ते फ्रीज मी घेण्यासाठी मला काही पैसे जमावे लागतील, राईट. तसं इथली मृदा दुसरीकडे गेली, ठीक आहे, पण मग इथं मृदा कमी पडते ना. मग इथं मृदा तयार होण्यासाठी जवळजवळ 500 ते 1000 वर्ष लागतात. आज 1 इंचाचा जर मातीचा थर करायचा झाला तयार, तर हे एक तर मुळात हे आपण आर्टिफिशियली विचारच करू शकत नाही. आर्टिफिशियली माती तयारच होऊ शकत नाही. ठीक आहे, ती फक्त नॅचरल प्रोसेसमध्ये तयार होते. मग नॅचरल प्रोसेसमध्ये जर मृदा तयार करायची असेल तर जवळपास 1 इंच मातीचा जो थर असतो आपल्या शेतातला, तो तयार करण्यासाठी निसर्गाला 500 ते 1000 वर्ष लागतात. मग आता 1 इंच म्हणजे ही जी माती थोडी थोडी इकडे उडून जाते दुसरीकडे. ठीक आहे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते. समजा इथं शेती करतात आणि ही जिथं उडून जाते तिथं शेती करत नाहीत, तर मग इथं गेलेली माती आपल्या काहीच कामाची नाहीये आणि इथली पण माती गेलेली आहे. मग इथं तयार होण्यासाठी किती पुढचे 500 ते 1000 वर्ष लागतात. त्यामुळे ही जी जमिनीची धूप होणारी आहे, ही जमिनीची धूप आहे, ही पहिल्यांदा रोखल्या गेली पाहिजेत. मग आता इथून इकडे उडून जाते सर, तर मग कशामुळे, किंवा सॉइल इरोजन किंवा जमिनीची धूप जी आहे ही कशामुळे होते, तर सगळ्यात त्याचं मेन कारण आहे की आपलं प्लांटेड एरिया कमी होतोय, म्हणजे डिफॉरेस्टेशन होते. म्हणजे हे जे आपण वनीकरणाचा जो भाग आहे, जो आच्छादन जे आहे, वनाचं जे आच्छादन आहे ते कमी होते. आपण झाडांची, वृक्षांची तोड, वृक्षांची कत्तल ही जास्त प्रमाणात करतो, तर ही कमी केली पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे, अफॉरेस्टेशन. ठीक आहे, म्हणजे तिथं नवीन नवीन झाडं लावली गेली पाहिजेत, तोडण्याशिवाय. म्हणजे न तोडता तुम्ही नवीन झाडं लावली गेली पाहिजेत, वनांचं आच्छादन आपण वाढवलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक इश्यू होतो, केमिकल फर्टिलायझर्स जे आहेत, ठीक आहे, किंवा एक्सेसिव्ह टिलिंग जी आहे, एक्सेसिव्ह कधी कधी जास्त उत्पादन घेण्याच्या नादामध्ये शेतकरी मातीसोबत खूप जास्त छेडखानी करतात. ठीक आहे, खूप जास्त छेडखानी करतात, किंवा ओव्हर युज ऑफ फर्टिलायझर्स किंवा केमिकल्स. जे केमिकल्स आपण वापरतो किंवा जे फर्टिलायझर आपण वापरतो ते एका लिमिट पर्यंत ठीक आहे, ठीक आहे, एका लिमिटच्या पलीकडे ते मातीला काय करतात, साईड इफेक्ट कॉज करतात, आणि त्याची जी नॅचरल टेंडन्सी आहे क्रॉप ग्रोथ करण्याची, ती टेंडन्सी हॅम्पर करतात किंवा हॅमर करतात. त्या सगळ्या गोष्टी आहेत. मृदेची धूप रोखण्यासाठी एक्सेसिव्ह टेलिंग केली नाही पाहिजेत. एक्सेसिव्ह किंवा ओव्हर युज ऑफ फर्टिलायझर्स जो आहे किंवा खतांचा जो अति जास्त वापर आहे तो टाळला पाहिजे. शक्यतो सेंद्रिय खतं वापरली पाहिजेत. मातीचं हेल्थ कशी सुधारल्या जाईल अशा प्रकारचे काही सेंद्रिय खतं असतात किंवा शेणखत असतात, ती वापरली पाहिजेत. किंवा व्हेजिटेशन जे आहे किंवा आच्छादन जे आहे, वनांचं आच्छादन जे आहे ते शक्यतो काय केलं पाहिजेत, वाढवलं पाहिजेत. सॉइल पोल्युशन जे आहे हा एक पुढचा मुद्दा आहे, जे की इंडस्ट्रीयल वेस्ट आहे. इंडस्ट्रीयल वेस्ट जे आहे ते बऱ्याच वेळा मातीवर किंवा कुठेतरी सोडलं जातं आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्या मातीच्या हेल्थवर होतो. ठीक आहे, त्या मातीच्या हेल्थवर होतो. त्यामुळे इंडस्ट्रीयल वेस्ट असेल किंवा इंडस्ट्रीयल अशा काही ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामधून काही केमिकल्स बाहेर पडतात, जमीन पोल्यूट करून टाकतात, ह्या गोष्टी आपण रोखल्या पाहिजेत. त्यानंतर सॉइलचे डिग्रेडेशन, ठीक आहे, मृदेचं डिग्रेडेशन जे होतं ते थांबवलं गेलं पाहिजे. डिग्रेडेशन होतं म्हणजे ती माती जी आहे त्याच्यातलं पूर्ण कॅपॅसिटी, पोटेन्शियल जे आहे, त्याच्यातलं नॅचरल पोटेन्शियल जे आहे प्लांट ग्रो करण्याचं, हे सगळं काय होतं, डिग्रेड होतं किंवा कमी होतं किंवा लोप पावत जातं. तर हे लोप नाही पावलं पाहिजेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय, इट लीड्स टू लॉस ऑफ सॉइल फर्टिलिटी. सॉइलची जी फर्टिलिटी आहे, म्हणजे सॉइलचं जे न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्याची जी कॅपॅसिटी आहे ही काय होते, कमी होत चालली. ही आपल्याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे सगळे चॅलेंजेस आपल्या समोर आहेत. आणि आज 5 डिसेंबर
म्हणजे वर्ल्ड सॉइल डेच्या दिवशी हे चॅलेंजेस आपल्याला माहित असणं जरुरी आहे. जर तुम्हाला चॅलेंजेस माहित असतील तर तुम्ही त्याच्यावर कसं तरी ओव्हरकम करण्याचे काही प्रयत्न करू शकता. ठीक आहे, आता आपण चॅलेंजेस पाहिलेले आहेत, पण हे चॅलेंजेस फक्त मला तुम्हाला माहिती आहेत का मी लेक्चर मध्ये सांगतोय म्हणजे नाही, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि पूर्ण जग जे आहे ते अलर्ट झालेलं आहे की आपण इतके दिवस माती जी वापरतोय मागच्या शतकानुशतक ती माती एकदम विदाऊट एनी नियोजन वापरतोय. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये आपण हे नाही करत आहे, त्याची काळजी नाही करत आहे की ती माती वापरताना आपण कशी पण वापरतोय. मग त्यामुळे मातीचा जो जो लॉस होतोय त्याच्यात सॉइल इरोजन असेल, सॉइल पोल्युशन असेल किंवा सॉइल डिग्रेडेशन असेल, हे जास्त प्रमाणात होतंय. ठीक आहे, तर मग हे आता आपण कसं कमी करायचं याच्यावर चर्चा करत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कमिटीज मध्ये इंटरनॅशनल लेवलला चर्चा होते, प्रयत्न होतात आणि काही प्लान्स ठरतात की सगळ्या देशांनी मिळून आपण असं करूया. कारण माती जी आहे ती सर्व पूर्ण मानव जातीसाठी किंवा पूर्ण प्राणी जमातीसाठी जे पूर्ण इकोसिस्टम मेंटेन करण्यासाठी खूप महत्वाचा रोल प्ले करते, कारण ती फूड आपल्याला सप्लाय करते. ठीक आहे, फूड सप्लाय करते. तर युनायटेड नेशन्स मध्ये असे वेगवेगळे ग्लोबल इनिशिएटिव्ह आपण बघणार आहोत. युनायटेड नेशन्स मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, म्हणजे SDG. ठीक आहे, आता हे जे युनायटेड नेशन्सने काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, माझ्या मते जवळपास 17 असे गोल्स आहेत. ठीक आहे, 17 असे गोल्स आहेत जे त्यांनी ठरवून घेतलेले आहेत पूर्ण युनायटेड नेशन्सने, म्हणजे संयुक्त राष्ट्र संघांनी एकत्र बसून असं ठरवलेलं आहे की या पृथ्वी तलाच्या भल्यासाठी आपल्याला काही समोर 17 एक टार्गेट्स त्यांनी ठेवले आहेत. आणि ह्या टार्गेट्स पैकी 2 टार्गेट खूप महत्वाचे आहेत. एक म्हणजे गोल नंबर 2 आणि गोल नंबर 15. हे दोन्ही जे आहेत हे कशाच्या रिलेटेड आहेत? जमिनीच्या संवर्धनाच्या रिलेटेड आहेत, मातीच्या संवर्धनाच्या रिलेटेड आहेत. ठीक आहे, बाकीचे जे 17 आहेत ते बाकी इतर विषयांशी निगडीत आहेत. ठीक आहे, ते मानव जमातीसाठी किंवा प्राणी जमातीसाठी किंवा बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठीचे हे 17 टार्गेट किंवा हे गोल प्रत्येक नेशनला, युनायटेड नेशन मधल्या प्रत्येक नेशनला किंवा संयुक्त राष्ट्र संघातल्या प्रत्येक देशाला हे कंपल्सरी आहेत. त्यातला 2 नंबरचा जो गोल आहे तो आहे झिरो हंगर. झिरो हंगर म्हणजे प्रमोट सस्टेनेबल ऍग्रिकल्चर अँड सॉइल कन्झर्वेशन टू इन्शुअर फूड सिक्युरिटी. झिरो हंगर म्हणजे काय? पहिला सगळ्यात दुसराच गोल काय आहे की झिरो हंगर म्हणजे जगामध्ये कुणी उपाशी नाही राहिलं पाहिजे. उपाशी नसलं राहिलं पाहिजेत म्हणजेच प्रोडक्शन आपलं कन्सिस्टंट व्यवस्थित सस्टेनेबल राहिलं पाहिजे. मग प्रोडक्शन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुम्हाला प्रोडक्शन ज्याच्यातून येतं ती माती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित हेल्दी मेंटेन केली पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे फूड सिक्युरिटीसाठी म्हणजे आपलं फूड रेग्युलर साठी सिक्युअर करण्यासाठी तुम्हाला माती जी आहे ती काय करावी लागेल? कन्झर्व करावी लागेल, म्हणजे मृदेचं संवर्धन करावं लागेल, असं गोल नंबर 2 सांगतो. ठीक आहे, SDG. ठीक आहे, SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत त्यातला गोल नंबर 2 हा आहे. आणि गोल नंबर 15 काय सांगतो? लाईफ ऑन लँड फोकसेस ऑन प्रोटेक्टिंग अँड रिस्टोरिंग इकोसिस्टम्स इन्क्लुडिंग सॉइल टू कॉम्बॅट डेसर्टिफिकेशन अँड लँड डिग्रेडेशन. ठीक आहे, जे काही वाळवंटीकरण होतंय जमिनीचं जे काही पोल्युशन होते, जमिनीचं जे काही वातावरण बिघडते, जमिनीची जी काही हेल्थ बिघडते, ही थांबवणं खूप गरजेचं आहे, असं गोल नंबर 15 सांगतोय. आणि हे जे 17 गोल आहेत त्यातला गोल नंबर 2 आणि गोल नंबर 15 हे जे आहेत हे पूर्ण 17 गोल सहित हे पूर्ण संयुक्त राष्ट्र संघातल्या प्रत्येक देशाला याच्यावर काम करणं खूप जरुरी आहे. ठीक आहे, काम करणं खूप जरुरी आहे. आणि हे पूर्ण जगात सगळे देश जे आहेत महत्वाचे एका टेबलला येऊन त्यांनी हे ठरवलं की आपल्याला या गोष्टीवर काम करायचंय. ठीक आहे, सो हे काही ग्लोबल इनिशिएटिव्ह आहेत ते आपल्याला मृदे संवर्धनासाठी जागतिक स्तरावर सुरू केलेले आहेत किंवा ते चालतात. त्यानंतरचा हा एक इनिशिएटिव्ह आहे जो आपल्याला माहित पाहिजे, तो म्हणजे ग्लोबल सॉइल पार्टनरशिप. ठीक आहे, Global Soil Partnership, it facilitates collaboration among the governments, organization and stakeholders to promote sustainable soil management. ठीक आहे, सस्टेनेबल सॉइल मॅनेजमेंट साठी काही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि स्टेक होल्डर्स एकत्र येतात. रेजेस अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल अँड सपोर्ट्स कॅपॅसिटी बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज. हे सगळे एकत्र येऊन काय करतात? अवेअरनेस डेव्हलप करतात. वेगवेगळ्या जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या संस्था संघटना वेगवेगळी सरकार एकत्र येऊन काय करतात? असे अवेअरनेस प्रोग्राम्स ते करतायत. म्हणजे सामान्य माणसाला, सामान्य शेतकऱ्यांना, सामान्य व्यक्तीला किंवा कॉर्पोरेट मधल्या एखाद्या व्यक्तीला सुद्धा मृदेचं महत्व, सॉइलचं महत्व जे आहे ते पटवून देण्याचं काम करतात. जर तुम्हाला महत्व पटलं तरच तुम्ही त्या सॉइलचं काय करणार? कन्झर्वेशन साठी पावलं उचलणार. राईट, ठीक आहे. नॅशनल सॉइल कन्झर्वेशन प्रोग्राम्स आता आपण जागतिक स्तरावर पाहिलं. ठीक आहे, त्यानंतर नॅशनल लेवलला म्हणजे आपल्या राष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही प्रोग्राम्स चालतात, इम्प्लिमेंटेड बाय इंडिव्हिज्युअल कंट्रीज टू ऍड्रेस सॉइल चॅलेंजेस अँड प्रमोट सस्टेनेबल सॉइल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. ठीक आहे, तर नॅशनल लेवलला सुद्धा असे काही प्रोग्राम चालतात. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण मृदेचं संवर्धन जे आहे करणं आपण स्वतःची जबाबदारी समजून हे काम करत असतो आणि हे करायला पाहिजेत. ऍज अन ऍग्रिकॉस तुम्हाला मातीचं जर महत्व समजत असेल तर तुम्ही मातीचं महत्व स्वतःला समजत असेल तर इतरांनाही समजून सांगणं जरुरी आहे आणि ते
इतरांपर्यंत त्याचं संवर्धन कसं करतात आणि ते किती महत्वाचं आहे हे तुम्ही समजून सांगणं जरुरी आहे. ठीक आहे. आता हे सगळं करत असताना नॅशनल लेवलला किंवा राष्ट्रीय स्तरावर काही स्कीम्स चालतात. त्यातली सगळ्यात महत्वाची आणि करंटची जी स्कीम आहे ती आहे सॉइल हेल्थ कार्डची स्कीम. ठीक आहे. सॉइल हेल्थ कार्ड हे तुमच्या एक्झाम ओरिएंटेड जरी असलं, ठीक आहे, तर आजच्या वर्ल्ड सॉइल डेच्या दिवशी मात्र याला रिव्हिजन देणं किंवा ह्याच्याबद्दल माहिती घेणं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. कारण याच्यावर परीक्षेत तर प्रश्न येतात, तो भाग वेगळा, पण एक आपल्याला नॉलेज म्हणून पण ह्या गोष्टी माहित पाहिजेत. एक ऍग्रीकॉस्टला ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या माहितच पाहिजे. अदरवाईज तुम्ही ऍग्रीकॉस्ट म्हणून घेणं थोडंसं चुकीचं मला वाटतं. ठीक आहे. जर तुम्ही स्वतःला एखादा ऍग्रीकॉस्ट म्हणून घेताय तर तुम्हाला ऍग्रीकल्चरच्या ह्या बेसिक गोष्टी, बेसिक टर्म्स, बेसिक स्कीम्स ह्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत. ठीक आहे. आणि त्यामुळे ज्यांना माहिती आहे त्यांना चांगले, ज्यांना माहिती नाहीये त्यांनी माहित करून घ्या. तुमच्या मित्रांना माहित नसेल तर तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतील. ठीक आहे. सॉइल हेल्थ कार्ड ही एक स्कीम आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कीम प्रमोटेड बाय डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर अँड कोऑपरेशन अंडर द मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर. ठीक आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत. ठीक आहे. कृषी आणि कृषक कल्याण किंवा शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ही एक स्कीम आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे सॉइल हेल्थ कार्ड. सॉइल हेल्थ कार्ड. ठीक आहे. याला मृदा आरोग्य पत्रिका असं सुद्धा म्हणतात मराठीमध्ये. मृदा आरोग्य पत्रिका, मृदा आरोग्य पत्रिका असं म्हणतात. ठीक आहे. हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये सेम नाव आहे. ठीक आहे. येस, इट इज बिंग इम्प्लिमेंटेड थ्रू द डिपार्टमेंट ऑफ स्टेट अँड युनियन गव्हर्नमेंट. हे राज्य आणि केंद्र शासन दोन्ही मिळून ही योजना जी आहे ती राबवत आहेत. ठीक आहे. राज्य शासन आणि केंद्र शासन म्हणजे महाराष्ट्र सरकार पण आहे आणि भारत सरकार पण आहे. ठीक आहे. वेगवेगळे राज्य जे आहेत ते प्रत्येक राज्याचं सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही मिळून ही योजना राबवत आहेत. SHC म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड इज meant टू गिव्ह each farmer soil nutrient status of his her holding and advise him on the dosage of fertilizer and also needed soil amendments that she or he should apply to maintain soil health. या योजनेअंतर्गत काय केलं जातं तर या योजनेअंतर्गत जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमध्ये कुठले कुठले अन्न घटक ऑलरेडी आहेत, कुठले कुठले न्यूट्रिएंट ऑलरेडी आहेत आणि कुठले कुठले न्यूट्रिएंट द्यायला पाहिजेत किंवा ते पुरवायला पाहिजेत त्याच्यासाठी मार्गदर्शन जे आहे ते केलं जातं. ठीक आहे. कुठल्या पिकाला तुम्हाला समजा नत्र, स्फुरद, पालाश असे काही कुठले कुठले न्यूट्रिएंट असतात बरं आपल्याला माहिती आहे. नत्र, स्फुरद, पालाश हे सगळ्यात महत्वाचे. ठीक आहे. NPK नायट्रोजन, पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ठीक आहे. नत्र, स्फुरद, पालाश तर हे किती प्रमाणामध्ये आहेत, तुम्हाला कुठलं पीक घ्यायचंय, समजा कापूस घ्यायचं तर हे किती प्रमाणामध्ये तुमच्या आता जमिनीमध्ये ऑलरेडी आहेत आणि किती प्रमाणामध्ये तुम्ही वरून द्यायला पाहिजेत. ठीक आहे. नायट्रोजन जर पाहिजे तेवढा असेल तर तुम्हाला वरून द्यायची गरज नाही. फॉस्फरस पाहिजे तेवढा असेल तर वरून द्यायची गरज नाही. पालाश जेवढा कमी आहे तेवढा ते तुम्हाला एकदा कळलं तर तुम्ही वरचा भाग तुम्हाला देऊ शकता. ह्याच्यामध्ये फायदा काय होतो तर जो अवाजवी जो वापर होतो खतांचा, रासायनिक खतांचा तो वापर टाळला गेला पाहिजे. त्या अँगलनी काय केलं जातं प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या होल्डिंग मध्ये, त्याच्या जमिनीमध्ये अन्न घटक जे आहेत, हे जे न्यूट्रिएंट्स आहेत, सॉइल न्यूट्रिएंट जे आहेत, ठीक आहे, हे किती प्रमाणामध्ये आहेत, कुठल्या पिकासाठी ते हे आहेत योग्य आहेत आणि जर तुम्हाला दुसरं पीक घ्यायचं असेल तर पिकासाठी तुम्हाला बाहेरून किती घटक द्यावे लागतील ह्या सगळ्या गोष्टी रिकमेंड केल्या जातात. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी एका पानावर लिहून दिल्या जातात. त्यामुळे त्याला सॉइल हेल्थ कार्ड म्हटलं जातं. त्या जमिनीचं आरोग्य कसं आहे, त्याच्यामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, हे सगळं त्याच्यावर लिहिलेलं असतं आणि या पिकासाठी या गोष्टी तुम्हाला ऍडिशनली बाहेरून टाकाव्या लागतील किंवा अशा प्रकारामध्ये एवढंच टाका तेवढंच टाका हे लिहून दिलेलं असतं. त्यामुळे हे एक आरोग्य पत्रिका असते, हे एक आरोग्य हेल्थ कार्ड असतं सॉइलचं. ठीक आहे. सॉइल हेल्थ कार्ड काय आहे, इट इज अ प्रिंटेड रिपोर्ट. हा काय आहे, प्रिंटेड रिपोर्ट दॅट अ फार्मर विल बी हँडेड ओव्हर फॉर ईच ऑफ हिज होल्डिंग. इट विल कंटेन द स्टेटस ऑफ हिज सॉइल विथ रिस्पेक्ट टू 12 पॅरामीटर्स. किती पॅरामीटर्स त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत तर 12 म्हणजे 12 पॅरामीटर्स लिहून दिलेले असतात तुमच्या जमिनीमध्ये. हे इतक्या इतक्या प्रमाणामध्ये आहे, हे इतक्या इतक्या प्रमाणामध्ये कमी आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, त्यानंतर सल्फर, त्यानंतर झिंक, आयर्न, कॉपर, मॅंगनीज, बोरॉन हे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि त्याचा पीएच किती आहे म्हणजे सामू किती आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये किती प्रमाणात आहे, किती प्रमाणात कमी आहेत, किती प्रमाणात जास्त आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये त्यांना दिल्या जातात शेतकऱ्यांना. त्यामुळे याला मृदा आरोग्य पत्रिका असं म्हटलं जातं. मृदा आरोग्य पत्रिका म्हणलं जातं कारण त्या मृदेच्या आरोग्याची पूर्ण पत्रिका त्याच्यामध्ये, कुंडली त्याच्यामध्ये असते. ठीक आहे.
आणि त्या बेसिसवर मग त्यांना फर्टिलायझरचं रिकमेंडेशन केलं जातं, जेणेकरून जर तुम्हाला किती खत टाकायचंय, काय तुमच्या जमिनीमध्ये कमी आहे हे कळलं तर तुम्ही तेवढंच खत टाकसाल. याच्यामुळे दोन फायदे होतील. एक म्हणजे तुमचा खर्च कमी होईल आणि दुसरा गोष्ट म्हणजे जमिनीला जे पाहिजे, जेवढ्या योग्य प्रमाणात लागतं तेवढ्याच योग्य प्रमाणात ते जमिनीला मिळेल. ठीक आहे. जास्त म्हणजे अति जास्त प्रमाणात जर नाही मिळालं तर जमिनीचं आरोग्य सुद्धा जास्त काळ टिकून राहील. ठीक आहे. याच्याच बाबतीत आपण थोडीशी माहिती आणखीन घेण्याचा प्रयत्न केला तर हाऊ कॅन अ फार्मर यूज सॉइल हेल्थ कार्ड. The card will contain an advisory based on the soil nutrient status of a farmer holding. It will show recommendation of the dosage. मी हे तुम्हाला सांगितलं आताच की त्या कार्डवर, त्या सॉइल हेल्थ कार्डवर तुम्हाला रिकमेंडेशन असणार आहेत वेगवेगळ्या डोसेसचे. ठीक आहे. डोसेस ऑफ न्यूट्रिएंट, वेगवेगळ्या फर्टिलायझर्स कुठले वापरायचे, किती वापरायचे, कशा प्रकारे ते वापरायचे याच्यावर रिलेटेड त्या सॉइल हेल्थ कार्डवर तुम्हाला माहिती असणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित वापरून तुमच्या जमिनीचं आरोग्य हे वाढवू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे शेतकरी जे आहेत ह्या सॉइल हेल्थ कार्डची मदत घेऊ शकतात. विल द फार्मर गेट अ कार्ड एव्हरी इयर फॉर एव्हरी क्रॉप. प्रत्येक पिकाला आणि प्रत्येक दरवर्षी मिळणार आहे का शेतकऱ्यांना? तर नाही. हे कधी मिळणार आहे? शेतकऱ्यांना दर 2 वर्षांनी मिळणार आहे. ठीक आहे. दर 2 वर्षांनी. इट विल बी मेड अवेलेबल वन्स इन अ सायकल ऑफ 2 इयर्स. 2 वर्षातून एकदा प्रत्येक शेतकऱ्याला त्या जमिनीमध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे याचा रिपोर्ट त्यांना मिळत जाणार आहे. विच विल इंडिकेट द स्टेटस ऑफ सॉइल हेल्थ ऑफ अ farmers holding for that particular period. The soil health card given in the next cycle of 2 years will be able to record the changes in the soil health for that subsequent period. ठीक आहे. आज तुम्हाला समजा सॉइल हेल्थ कार्ड तुमच्या जमिनीचं दिलं तर आता तुम्हाला ते डायरेक्ट 2 वर्षाच्या नंतर तुम्हाला मिळेल आणि मग आजच्या तुमच्या जमिनीमध्ये जे काही गोष्टी आहेत आणि 2 वर्षानंतर येणाऱ्या रिपोर्टमध्ये जे काही आहे ते तुम्हाला सॉइल मध्ये काही झालेले चेंजेस जे आहेत, ठीक आहे, ते तुम्हाला समजून येतील. ठीक आहे. आणि हे सगळे चेंजेस जे आहेत हे एका ठिकाणी रेकॉर्ड केले जाणार आहेत. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की दरवर्षी दर पिकाला मिळणार आहे का? तर नाही. हे शेतकऱ्यांना दर 2 वर्षाला मिळणार आहे. ठीक आहे. दर 2 वर्षाला मिळणार आहे. व्हॉट आर द नॉर्म्स ऑफ सॅम्पलिंग. सॅम्पलिंग कशी करायला पाहिजे? समजा तुम्हाला सॉइलवर बोलण्यासारखं खूप आहे. सॉइल टेस्टिंग आहे, सॉइल सॅम्पलिंग आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. तर सॉइल टेस्टिंग करायची तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये सॅम्पलिंग करावं लागेल, म्हणजे त्याचं सॅम्पल मिळवावं लागेल. तर सॅम्पल कसं मिळवायचं? तर जवळपास 2.5 हेक्टर इरिगेटेड एरियामधून एक सॅम्पल ते घेणार आहे. ठीक आहे. 2.5 हेक्टर इरिगेटेड एरियामधून जर लँड जर इरिगेटेड असेल म्हणजे जर बागायती असेल किंवा भिजवणीचं रान असेल तर अशा 2.5 हेक्टर मधून ते एक घेणार आहेत, एक सॅम्पल घेणार आहेत. ठीक आहे. म्हणजे माझं 1 एकर रान आहे आणि दुसऱ्याचं 1.5 एकर रान आहे, तर आमच्या दोघांचे मिळून 2.5 एकर रान. मग ह्या 2.5 एकर मधून एकच सॅम्पल ते घेणार आहेत. ठीक आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सेपरेट नाही. ठीक आहे. 2.5 एकर रानामधून ते एक सॅम्पल घेणार इरिगेटेड बरं का, भिजवणीचं रान. आणि त्याच्यानंतर 10 हेक्टर इन रेनफीड एरिया. ठीक आहे. 10 हेक्टर इन रेनफीड एरिया. जर पावसाधारित जर असेल, ठीक आहे, पावसाधारित असेल किंवा हे जर असेल रेनफीड एरिया जर असेल तर अशा 10 हेक्टर मधून एकच सॅम्पल ते घेणार आहेत. ठीक आहे. जर भिजवणीचे रानं असतील किंवा इरिगेटेड असेल, बागायत क्षेत्र असेल तर 2.5 हेक्टर मधून एक, आणि रेनफीड एरिया जर असेल, ठीक आहे, रेनफीड एरिया जर असेल, पावसावर आधारित असेल तर 10 हेक्टर मधून एक सॅम्पल ते घेणार आहेत. ठीक आहे. याच्यासाठी पेमेंट किती लागणार? तर ह्या सॅम्पलचं सॉइल टेस्टिंग वगैरे करण्यासाठी अतिशय कमी पैसे, म्हणजे जवळपास फक्त 190 रुपये पर सॉइल सॅम्पल. ठीक आहे. 190 रुपये पर सॉइल सॅम्पल इज प्रोव्हाइडेड टू स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. एवढे पैसे ते काय करणार आहे? केंद्र सरकार राज्य सरकारला देणार आहे. ठीक आहे. तुम्हाला द्यायची गरज नाहीये. ठीक आहे. दिस कव्हर्स द कॉस्ट ऑफ कलेक्शन ऑफ सॉइल सॅम्पल, इट्स टेस्ट अँड जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉइल हेल्थ कार्ड फॉर द फार्मर. मग आता ही सॉइल टेस्टिंग करणार कोण आहे, कसं करणार आहे? तर केव्हीकेज आहेत, काही सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीज आहेत, काही प्रायव्हेट सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीज आहेत, काही गव्हर्नमेंट आहेत, काही कृषी विद्यापीठ आहेत. असे विविध ठिकाणी ज्याही सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीज आहेत, प्रयोगशाळा आहेत. ठीक आहे. ह्या प्रयोगशाळांना ही जबाबदारी केंद्र शासनाने दिलेली आहे, राज्य शासनाने दिलेली आहे, की तुम्हाला तुमच्या एरियामधल्या सगळ्या मातींचे जे आहेत ते नमुने तुम्हाला घ्यायचे आणि त्यांचे सॉइल हेल्थ कार्ड तयार करायचे आहेत. आणि ह्या प्रत्येक सॉइल हेल्थ कार्ड मागं केंद्र सरकार, राज्य सरकारांना आणि राज्य सरकार ह्या सगळ्या संस्थांना, केव्हीके असतील किंवा कोणालाही, 190 रुपये पर सॉइल सॅम्पल एवढा रेव्हेन्यू ते देणार आहेत. म्हणजे एवढे ते काय करणार आहेत? तेवढे पैसे ते देणार आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे? आपण नेमकं सॉइल म्हणजे सॉइलचं महत्व पाहिलेलं आहे. त्या वर्ल्ड सॉइल डे ची हिस्ट्री आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आपण वर्ल्ड सॉइल डेच्या दिवशी सॉइलच्या रिलेटेड काय काय करंट चॅलेंजेस आहेत हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ते चॅलेंजेस ओव्हरकम करण्यासाठी आपण इंटरनॅशनल लेवलला काय काय ग्लोबल इनिशिएटिव्ह चालू आहेत हे आपण पाहिलेलं आहे. नंतर नॅशनल इनिशिएटिव्ह पाहिलेले आहेत. नॅशनल इनिशिएटिव्ह म्हणजेच आपण राष्ट्रीय स्तरावर काय काय प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये आपण सॉइल हेल्थ कार्ड ही स्कीम आपण व्यवस्थित कव्हर केलेली आहे, कारण ही सध्या सगळ्यात रिलेव्हंट स्कीम आहे. ठीक आहे. मी जेव्हा हे लेक्चर तुम्ही बघसाल तुम्हाला दोन्ही अँगलने याचा फायदा होईल. तुम्हाला माहिती पण, इतर नॉलेज म्हणून पण होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये पण याचा काही फायदा व्हावा या अँगलने ती स्कीम याच्यामध्ये
टाकलेली होती. ठीक आहे, चला AFO ला तर याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, AFO ला बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे आणि येणाऱ्या कृषी सेवकला सुद्धा किंवा तुमच्या MCR ला सुद्धा याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता पुढचा मुद्दा आहे की वर्ल्ड सॉइल डे जो आहे तो 2023 मध्ये सेलिब्रेट करत असताना याच्यासाठी एक सेपरेट दरवर्षी एक सेपरेट थीम ठेवले जाते. तर या 2023 ची थीम काय होती? ठीक आहे, थीम म्हणजे काय, आपण बऱ्याच वेळा एखाद्या दिवशी कोणाच्या घरी आपल्या बहिणीचा हळदीचा प्रोग्राम असेल तर आपण सगळेजण काय करतो, एक थीम ठेवतो, सगळेजण पिवळे शर्ट घालतो, राईट. ठीक आहे, आपण सगळेजण एक थीम ठेवतो. ठीक आहे, तसं प्रत्येक गोष्टी आपल्या कॉलेजमध्ये समजा एखादा प्रोग्राम आहे, शिवजयंतीचा प्रोग्राम आहे, तर आपण सगळेजण फेटे बांधतो. ठीक आहे, किंवा आपल्या कॉलेजमध्ये समजा एखादी काहीतरी अॅन्युअल फंक्शन आहे तर आपण सगळेजण कुर्ता घालतो. तर ही एक प्रत्येक गोष्टीची एक थीम ठरवतो जेणेकरून आपण ते सगळेजण काय करू, एक सारखे दिसू किंवा आपल्या सगळ्यांचा अपीअरन्स जो आहे तो एक सारखा येईल, राईट. त्यामुळे ग्लोबल लेवलला किंवा हे एक वर्ल्ड सॉइल डे किंवा ग्लोबल डे असल्यामुळे पूर्ण जागतिक स्तरावर सेलिब्रेट करत असल्यामुळे याला एक थीम ठरवली जाते दरवर्षी आणि त्या थीमवर सगळ्या देशांनी काम करावं अशी अपेक्षा बाळगली जाते. ठीक आहे, तर यावर्षी 2023 ला जी थीम होती ही थीम होती सॉइल अँड वॉटर अ सोर्स ऑफ लाईफ. सॉइल अँड वॉटर अ सोर्स ऑफ लाईफ, आयुष्याचा सोर्स म्हणजे आयुष्याचा स्त्रोत जे आहे, आयुष्याचा जे स्त्रोत आहे हे काय आहे, पाणी आणि मृदा आहे. काय आहे, पाणी आणि मृदा आहे. ठीक आहे, तुम्ही पाणी आणि मृदा याच्याशिवाय तुमचं आयुष्य इमॅजिनच करू शकत नाही. ठीक आहे, जस्ट इमॅजिन जर पाणी गायब झालं तुमच्या आयुष्यातून तर तुम्ही जगू शकता का? नाही जगू शकत. जर मृदा गायब झाली तरीही तुम्ही आयुष्य जगू नाही शकत, कारण मृदा गायब झाली म्हणजे तुमचं अन्न गायब झालं, अन्न गायब झालं शेती गायब झाली. ठीक आहे, शेती गायब झाली म्हणजे अन्न गायब झाले आणि अन्न गायब झालं म्हणजे तुम्ही गायबच होणार. तुम्ही टिकणार आहेत का? नाही टिकणार आहेत. ठीक आहे, सो 2023 ची जी थीम आहे ही लक्षात ठेवा, सॉइल अँड वॉटर अ सोर्स ऑफ लाईफ. ठीक आहे, हा आयुष्याचा स्त्रोत म्हणजे मृदा आणि पाणी. ठीक आहे, मृदा आणि पाणी म्हणजे आयुष्याचा स्त्रोत असं लक्षात ठेवा. ठीक आहे, सॉइल अँड वॉटर अ सोर्स ऑफ लाईफ, आवर सर्वायवल डिपेंड्स ऑन द प्रिशियस लिंक्स बिटवीन सॉइल अँड वॉटर. ठीक आहे, आणि या दोघांमध्ये पण लिंक आहेत बरं का, सॉइल अँड वॉटर मध्ये पण बऱ्यापैकी लिंक आहेत. जी सॉइल असते, ठीक आहे, जी सॉइल तुम्ही घेता त्याच्यामध्ये जवळपास 25% काय असते, वॉटर असतं. ठीक आहे, 25% काय असतं, वॉटर असतं. ठीक आहे, 25% वॉटर असतं, 25% काय असतं, हवा असते, एअर असते. बऱ्याच जणांना हे माहित असेल. ठीक आहे, आणि जवळपास 5% जो आहे ते हे असतं, सेंद्रिय पदार्थ असतात. ठीक आहे, सेंद्रिय पदार्थ असतात. ठीक आहे, 5% फक्त सेंद्रिय पदार्थ असतात. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं हे आहे की 25% तुमचं जमिनीमध्ये मृदेमध्ये पाणी असतं आणि 25% काय असतं, ही हवा असते. ठीक आहे, तर हे पाणी आणि मृदा या दोघांच्या रिलेशनशिपवर आपलं आयुष्य डिपेंडंट आहे. ठीक आहे, our survival depends on the precious links between our survival depends on the precious links between soil and water. Soil and water are fundamental for the functioning of all terrestrial ecosystem. ज्या काही पृथ्वीवर इकोसिस्टम आहेत, ठीक आहे, 95% ऑफ आवर फूड ऑरिजिनेट्स फ्रॉम these टू रिसोर्सेस. आपलं जेवढं काही फूड आहे त्यातलं 95% फूड जे आहे हे आपलं या दोघांवर डिपेंड आहे, सॉइल आणि वॉटरवर डिपेंड आहे, मृदा आणि पाण्यावर डिपेंड आहे, या दोघांच्या रिलेशनशिपवर डिपेंडंट आहे. ठीक आहे, त्यामुळे ही जी थीम आहे खूप जास्त महत्वाची आहे. ही थीम सुद्धा तुम्हाला एखाद्या परीक्षेला विचारली जाऊ शकते किंवा तुम्हाला एक जस्ट अवेअरनेस म्हणून ऍटलीस्ट थीम माहित पाहिजे. ठीक आहे, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत मृदा विज्ञान किंवा मृदावर बोलण्यासारख्या. पण काल 5 डिसेंबर होता आणि वर्ल्ड सॉइल डे होता, तर कालच्या दिवशी हे मला लेक्चर घ्यायचं होतं, थोडंसं पॉसिबल नाही झालं. बट आज मी लेट का होईना पण हे लेक्चर घेतोय, युट्यूबला टाकतोय. तर तुमच्या सगळ्या मित्रांनी ऍग्रीचे जे काही नवीन फर्स्ट इयरचे मुलं आहेत ज्यांना ह्या गोष्टी माहित नाहीत त्यांनी माहिती करून घ्या, या गोष्टींच्या टच मध्ये राहत चला. कारण तुम्ही एक ऍग्रिकॉस होणार आहात. ठीक आहे, ऍग्रिकॉस होणार आहात म्हणल्याच्या नंतर नुसतंच नावाला डिग्री घेऊ नका. ठीक आहे, ती डिग्री जगा, त्या डिग्रीच्या बाबतीत माहिती घ्या. ठीक आहे, लक्षामध्ये नुसता आलेला दिवस इकडे ढकलू नका, कसा तरी काढू नका, त्याच्या रिलेटेड थोडीशी माहिती घ्या. एक ऍग्रिकॉस म्हणून एक कृषी बंधू म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी माहित पाहिजेत, तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवता आल्या पाहिजेत, सामान्य नागरिकांपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी पोहोचवता आल्या पाहिजेत. ठीक आहे, आणि तर तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायचे असेल तर सुरुवातीला तुम्हाला त्या माहित असल्या पाहिजेत. तर आपण या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी गोष्टी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं लेक्चर लेंदी झालं असेल, 30 मिनिटाचं तरी ऍटलीस्ट झालंच असेल. तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. याच्यामध्ये तुम्हाला काही नवीन शिकायला भेटलं असेल, काही माहिती व्यवस्थित वाटली असेल तर प्लीज कमेंट करून आम्हाला सांगा. तुम्हाला आणखीन काही असे लेक्चर्स पाहिजे असतील, अशी काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे, बाकी आपले सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, ठीक आहे, आपलं इंस्टाग्राम आहे. ठीक आहे, इंस्टाग्राम आहे, त्याच्यानंतर टेलिग्राम आहे. ह्या सगळ्या चॅनल्सला तुम्ही थोडंसं व्हिजिट करा आणि फॉलो करा. ठीक आहे, आपलं
इंस्टाग्राम आहे ए फॉर ॲग्रिकॉस ऑफिशियल नाव, आणि युट्यूब आहे, ज्या युट्यूबला तुम्ही आता पाहता ए फॉर ॲग्रिकॉस, आणि टेलिग्राम चॅनल पण आहे. ठीक आहे, तिन्हीच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळूनच जातील. हे तिन्ही प्लॅटफॉर्मला तुम्ही थोडंसं टचमध्ये राहा. आणि या लेक्चरच्या रिलेटेड थोडंसं लेक्चर जर आवडलं असेल, तुम्हाला योग्य वाटलं असेल की मी जो प्रयत्न करतोय, ठीक आहे, आता रात्रीच्या जवळपास बराच वेळ झालेला आहे, ठीक आहे, जवळपास 9:45 वाजलेले आहेत रात्रीचे. ठीक आहे, तर ह्या वेळेला मी जे तुम्हाला लेक्चर घेतोय, ठीक आहे, तुमच्यासाठी, तर हे तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर थोडंसं लाईक करा, कमेंट करा, आणि हे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जास्तीत जास्त मित्रांनो. ओके, चलो, थँक्यू सो मच मित्रांनो. आपण इथे थांबूयात. थँक्स अ लॉट.